नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 19 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ एक सुंदर विचार. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. सुरुवात करूया 19 जानेवारीच्या दिनविशेषांना. 19 जानेवारी 1996 रोजी उस्ताद अल्लार खां यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड झाली. 19 जानेवारी 1996 रोजी प्रसिद्ध मल्याळी लेखक MT वासुदेवन नायर यांची 1995च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली. 19 जानेवारी 1996 रोजी C-ब्रेन नावाचा कम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. 19 जानेवारी 1968 रोजी पहिली यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया डॉक्टर क्रिस्तोफर बर्नार्ड यांनी केली. 19 जानेवारी 1956 रोजी देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर झाला. 19 जानेवारी 1954 रोजी कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आजच्याच दिवशी 1949 साली पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. 19 जानेवारी 1949 रोजी क्युबाने इस्रायलला मान्यता दिली. आजच्याच दिवशी 1942मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने ब्रह्मदेशावर आक्रमण केले. 19 जानेवारी 1839 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. आजच्याच दिवशी 1903मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड 7वे यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता. आजच्याच दिवशी 1936मध्ये जिया उर रहमान यांचा जन्म झाला. ते बांगलादेशचे 7वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 30 मे 1981 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1920मध्ये झेवियर पेरेझ दी कुइयार यांचा जन्म झाला. ते संयुक्त राष्ट्रांचे 5वे सरचिटणीस होते. 19 जानेवारी 1898 रोजी विष्णू सखाराम तथा वि.स. खांडेकर यांचा जन्म झाला. ते मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक होते. 1941मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना भारत सरकारचा 1968 सालचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. साहित्य अकादमी फेलोशिपचे ते 1970 या सालचे विजेते होते. त्यांनी कुमार या टोपणनावाने कविता लेखन तर आदर्श या टोपणनावाने विनोद लेखनही केले आहे. त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी त्यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 1976 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1892मध्ये चि.व्ही. जोशी यांचा जन्म झाला. ते विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक होते. त्यांचा मृत्यू 21 नोव्हेंबर 1963 रोजी झाला. 19 जानेवारी 1809 रोजी एडगर ॲलन पो यांचा जन्म झाला. ते अमेरिकन लेखक व कवी होते. ते गूढ व भयकथा लिहायचे. त्यांचा मृत्यू 7 ऑक्टोबर 1849 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1736मध्ये जेम्स वॉट यांचा जन्म झाला. ते स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता होते. त्यांचा मृत्यू 25 ऑगस्ट 1819 रोजी झाला. 19 जानेवारी 1886 रोजी रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म झाला. ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक खासाहेब अब्दुल करीम खां यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी आणि गंगूबाई हनगळ यांचे गुरु दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1952 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली मुथय्या अन्नामलाई तथा M.A. चिदंबरम यांचा मृत्यू झाला. ते उद्योगपती, क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया अर्थात BCCIचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार, तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर, चेन्नईतील चेपॉक स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1918 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1960मध्ये रामचंद्र गोपाळ उर्फ दादासाहेब तोरणे यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1890 रोजी झाला. 19 जानेवारी 1990 रोजी भगवान श्री रजनीश यांचा मृत्यू झाला. ते आध्यात्मिक गुरु होते. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी झाला.
विद्यार्थ्यांनो, हे होते 19 जानेवारीचे दिनविशेष. असेच आमचे रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.